इसके ओपनर इरफान और मोहसिन शाह दोनों भी खतरनाक बल्लेबाज। शाह वॉरियर्स के ओनर भी है वो। आओ मोहसिन शाह पहला ओवर लेके आएंगे। रियान बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं बच्चा है इस टूर्नामेंट में। रियान बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं इस टूर्नामेंट में। धीरे धीरे कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया इरफान के लिए और ये आउट। क्या गेंदबाजी कर रहे हैं बच्चा है पूरे टूर्नामेंट में। इरफान बांजा 0 के स्कोर पर आउट होते हुए। और यार दामनगांव के सुपरस्टार प्रतीक वाकड़े पहली गेंद पे विकेट लिया रियान ने। मेडिकल वाले भैया वो खंभों को रंदो, वो खंभों को गाड़े हुए रंदो अभी 4-5 दिन। और अब आए हमारे प्रतीक वाकड़े। पहली गेंद पे रियान ने पहली विकेट ली। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं रियान इस टूर्नामेंट के अंदर। धीरे धीरे कदमों से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया प्रतीक वाकड़े के लिए। बहुत ही संयम भरा शॉट, 1 रन। और है हमारे शाह वॉरियर्स के ओनर भी और कैप्टन भी मोहसिन शाह, इस साल के नए माला गए हो। रियान मोहसिन के लिए धीरे धीरे कदमों से दौड़ना शुरू किया और बहुत ही अच्छा शॉट। बोलना नहीं है यार अर्जुन, तू मैच नहीं रे, आमची मॅच आहे की गोर करिए अर्जुन की अपनी अरे हाव साल यानंतर सामना करणार आहे तो प्रतीक वाकडे, उत्कृष्ट असा फलंदाज, परंतु त्याच्या फलंदाजीची चुणूक मात्र आतापर्यंत काही पाहायला मिळालेली नाही। आणि मी पहिलेच सांगितलं की उत्कृष्ट असा फलंदाज, निश्चितच आजची ही महत्त्वाची मॅच आणि अंपायर यांचा 6 जसा बॉल पडला, प्रतीकने जो शॉट खेळला त्यावर 6 रन जाणार हे निश्चित होतं, कारण शॉट तसा होता। उत्कृष्ट असा फलंदाज आहे प्रतीक, मात्र त्याच्या नावाला साजेशी खेळी मात्र या DPL मध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळाली नाही आणि आज ती खेळी पाहायला मिळेल अशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांची आहे आणि ओनरची सुद्धा प्रतीककडून खूप मोठी अपेक्षा या मॅच मध्ये असणार आहे। कारण प्रतीक हा असा बॅट्समन आहे की तो जर चालला तर मॅचचं जे रुख आहे ते केव्हाही कसंही बदलू शकते। रिहान मात्र उत्कृष्ट असा हा गोलंदाज, अनुभव रिहान जवळ कमी आहे परंतु हौसला त्याचा मात्र खूप बुलंद आहे।
पुढचा चेंडू प्रतीकसाठी आणि उत्कृष्ट असा प्लेड केला. 1 रन धाव तिथे मिळाली. आणि निश्चितच क्रिकेटचा एक नियम आहे की खराब बॉलचा समाचार आणि चांगल्या बॉलला सन्मान, हा नियम जर जे फलंदाज आहे त्यांनी पाळला तर मला वाटते मोठी धावसंख्या प्रत्येक फलंदाज हा उभारू शकेल. जे हिटर आहे त्यांच्यासाठी मात्र हा खरोखर एक संदेश आहे की चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब बॉलचा समाचार. पुढचा चेंडू रिहानचा आणि प्रेम यांनी मारलेला हा उत्कृष्ट असा फटका. याया तिथे फिल्डर असल्यामुळे निश्चितच चांगली फिल्डिंग यायाकडून अपेक्षित आहे आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग यायाने केली. बाउंड्रीच्या जवळ बॉल अडवला. 1 धाव मात्र तिथे मिळाली आहे. आणि ओव्हरची समाप्ती अंपायर स्वप्नील गोरे याच्याकडून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. 1 विकेट 10 धावा. धन्यवाद गुरुजी, काफ़ी अच्छा है मुकाबला. अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा यहाँ पर प्रतीक वाकड़े द्वारा. काफ़ी संभल कर बल्लेबाजी कर रहे हैं. उनको पता है क्या ऑनर है, कैप्टन भी है. फिर से धनराज यादव तैयार. लंबा साउंड का रनअप. फुल टॉस गेंद थी, समझ ना पाया उसे मोहसिन शाह. डॉट गेंद यहाँ पर. अच्छी फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद को आप कहीं भी मार सकते हो, मगर उसका फ़ायदा यहाँ पर नहीं उठा पाए. अच्छी काफ़ी तगड़ी टीम ये. नाजिम सुपर स्ट्राइकर, काफ़ी अनुभवी उनमें प्लेयर्स. अविनाश उबाड़े, याया, चौरे भाऊ. फिर से उठाकर खेलना चाहते थे, मगर काफ़ी अच्छी गेंदबाज यहाँ पर धनराज यादव. मोहसिन शाह को किसी भी तरह के कोई बड़े शॉट खेलने की यहाँ पर ज़रूरत नहीं है. सिंगल लेकर अगर आप प्रतीक वाकड़े को देते हो तो प्रतीक वाकड़े पे वो काबिलियत है कि वो अच्छे से गेंद को सीमा रेखा के पार भेज सकते हैं. इसीलिए काफ़ी संभल कर वहाँ पर खेलना होगा मोहसिन शाह को. फिर से धनराज यादव तैयार, सामना करेंगे मोहसिन शाह. अच्छा शॉट यहाँ पर, और ये सर्कल होने की वजह से लगभग अंपायर का इशारा. यहाँ पर 4 रन. काफ़ी अच्छा शॉट. ओवर पिच गेंद थी, और ओवर पिच गेंद का जो हश्र होना था वही यहाँ पर किया मोहसिन शाह ने. अच्छा शॉट उठा के खेल दिया था उसे मिड विकेट की तरफ. सर्कल का नियम जो है 8 ओवर में 2 ओवर का जो सर्कल होता है, इसीलिए आप मात्र 2 प्लेयर्स जो है सर्कल के बाहर रख सकते हैं. फिर से धनराज यादव तैयार. पटकी हुई गेंद थी उसे. अगर बैट नहीं लगाते तो लगभग वाइट होता, मगर यहाँ पर एक कैच ड्रॉप और एक वाइट बचा लिया यहाँ पर मोहसिन शाह ने. काफ़ी बार ये गेंद थी, खराब गेंद वहाँ पर कहा जाएगा धनराज द्वारा. अगली गेंद में वापसी ज़रूर करेंगे. फिर से धनराज यादव तैयार. अपना लंबा सा रनअप, और यहाँ पर डिले गेंद. मोहसिन शाह तैयार नहीं थे उस गेंद के लिए, इसीलिए बैट्समैन अपना पूरा समय ले सकता है. अगर वो तैयार नहीं है तो वो बिल्कुल वहाँ से हट जाए. वही किया यहाँ पर मोहसिन शाह ने. अच्छी बॉल, अच्छा उसे टच किया. 1 रन आराम से यहाँ पर लगभग पूरा करेंगे. और यहाँ पर धनराज यादव को थोड़ा ध्यान रखना होगा. क्रिकेट में इंजरी नहीं होनी चाहिए, क्योंकि हमें पूरा DPL सीज़न खेलना है. तो जो भी हमारे फिजियोथेरेपी अमीन शाह थोड़ा जाकर चेक करे, डॉक्टर है. आज लगता है अमीन शाह घायल शेर की तरह लगता है अलफते पर टूट पड़ेंगे. वही हम आशा उनसे कर सकते हैं. भले ही हम उनके विरोध में खेलेंगे, मगर हम ये चाहते हैं कि अमीन शाह अच्छे से बल्लेबाजी करे, क्योंकि जिस तरह से उनका खेल है, एक काफ़ी धामनगांव बड़े परिसर में उनका काफ़ी नाम है. तो मैं अमीन शाह से यही देखना चाहूँगा. आप मुझे भी 1-2 छक्का 3 छक्का मार दोगे तो कोई दिक्कत नहीं है, मगर आप आज अपना गेम खेलिए. फिर से धनराज यादव अपने लंबे से रनअप पे तैयार. इस बार उनका सामना करेंगे प्रतीक वाकड़े.
और डॉक्टर फैज जो पोंगे लेके जा रहे हैं, लगता है अकेले अकेले खाने का उनका इरादा है। बच्चों के लिए शाहरुई अच्छा शॉट यहाँ पर प्रतीक वाकड़े का खेल दिया उसे मिड विकेट में आराम से 4 रन। अंपायर का इशारा 4 रन का। इस ओवर में काफी अच्छे रन बने हैं, तो इसी के साथ अंपायर का इशारा ओवर 2 ओवर की समाप्ति पे टीम का शाह वॉरियर्स क्रिकेट क्लब का जो बढ़ता स्कोर है 19 रन, लगभग 10 के रन के हिसाब से यहाँ पर वो खेल रहे हैं 1 विकेट के नुकसान पर। तो मैं अगले ओवर की कमेंट्री जो हमारे यहाँ पर रोहित सर, मैं उनसे गुजारिश करता हूँ कि अगले 1 ओवर की कमेंट्री का दारोमदार वो अपने कंधे पर संभाले। धन्यवाद अर्जुन. उत्कृष्ट अशी फलंदाजी तरी सध्या सुरू आहे. 1 विकेट जरी पडली तरी प्रतीक वाकडे आणि शाह वॉरियर्सचे ओनर ज्यांचं जे टोपण नाव प्रेम आहे आणि एक प्रेमाने एक चांगला चौका मात्र त्यांनी मस्त मारलेला आहे. 19 धावा इथे झालेल्या आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दोन्ही संघांसाठी हा सामना जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा सामना असणार आहे. आणि नाझिम वॉरियर्स यांचा जो कालचा सामना झाला होता सुपर ओव्हरमध्ये, निश्चितच एक फुलटॉस बॉल पडला आणि त्या मॅचचा जो रिझल्ट आहे तो त्यांच्या बाजूने लागला नाही. त्या फुलटॉसमुळे छोट्या छोट्या चुका असतात 8 ओव्हरच्या मॅचमध्ये, आणि जी चूक झाली ती दुरुस्त करण्याची संधी मात्र क्रिकेटमध्ये कधी नसते, त्या मॅचमध्ये तरी नसते. ताबडतोब हा सामना सुरू करायचा आहे, कारण याच्यानंतर सुद्धा आपल्याला एक मॅच घ्यायची आहे. पुढचं षटक पाहूया कोण घेऊन येते. तिसरं पॉवर प्ले आहे जो तो संपलेला आहे इथं 2 ओव्हर नंतर. मोहसिन शहा हा आता स्ट्राईकवर आहे. कीपर आहे तो अविनाश उबाळे, आणि लॉंग ऑन लॉंग ऑफर आहे रमेश भाऊ चौरे आणि याया, दोन्ही उत्कृष्ट असे ऑलराऊंडर खेळाडू. रमेश भाऊ आणि याया उत्कृष्ट असे फिल्डर, ते लॉंग ऑन लॉंग ऑफची भूमिका सांभाळत आहेत. वैभव तिसरा षटक घेऊन येतो आहे. वैयक्तिक स्वतःचं पहिलं षटक टाकणार आहे वैभव, आणि सामना करणार आहे तो मोहसिन. पहिला चेंडू आणि मोहसिनने हात टोलून मारलेला आहे. कॅचची ते चान्स आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल होता हा, काही कठीण झेल नव्हता, परंतु रमेश भाऊ यांच्याकडून तो ड्रॉप झालेला आहे. मोहसिनची विकेट मात्र मिळवण्याची संधी मात्र या कॅच ड्रॉपनी इथे गमावलेली आहे. वैभवचा उत्कृष्ट असा चेंडू होता आणि स्ट्राईकवर आला आहे तो आता प्रतीक वाकडे. धामणगाव बडे क्रिकेट जगातील एक मोठं नाव आहे प्रतीक वाकडे. अमीन शाह, मुज्जू, आसिफ टेलर, राहिल यमार, अजून काही असे नावं आहेत की जे धामणगाव बडे क्रिकेटमध्ये, आणि निश्चितच हा चेंडू शॉर्ट व्हाईट बॉल अंपायरने इथे दिलेला आहे. पिचच्या पण सुद्धा अलीकडे तो टप्पा त्याचा पडला होता. या आधीच्या बॉलवर मात्र एक सोपा असा झेल इथे ड्रॉप झालेला आहे. आणि टेक कॅच विन मॅच हे जे सूत्र क्रिकेटचं आहे ते मात्र इथे पाळावं लागणार आहे. व्हाईट बॉल इथे. पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रतीक. फुलटॉस बॉल, आणि प्रतीक सारख्या बॅट्समनला फुलटॉस बॉल देणे म्हणजे निश्चितच, परंतु हा बाउंड्रीच्या बाहेर 6 आउट नाही, 6 आहे बरोबर. बाउंड्रीच्या बाहेर जाऊन त्यांनी कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, परंतु बॉल जो आहे तो निश्चितच बाउंड्रीच्या बाहेर होता. नाही, प्रतीक वाकडे सारख्याला फुलटॉस बॉल टाकणे लेग स्टंपवर, तो पण थोडा निश्चितच ही गोलंदाजासाठी आत्महत्या ठरणार आहे. आणि गरज आहे ती आज प्रतीक वाकडे अमीन शाह यांच्या बॅटिंगची. सर्व प्रेक्षकांना सुद्धा आतुरता या दोघी बॅट्समनच्या बॅटमधून रन पाहण्याची, आणि त्याच लईमध्ये आज प्रतीक दिसतोय. उत्कृष्ट असा हा षटकार, फुलटॉस बॉल टाकला होता वैभव यांनी.
थोडा जर पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रतीक. पुन्हा फुलटॉस आणि हा सुद्धा झेल घेण्याचा इथे एक संधी आहे, पाहूया काय होते, परंतु नाही. दोन्ही फिल्डरच्या मधातून मात्र बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर नाही गेला आणि 2 धावा मात्र प्रतीकला मिळाल्या आहे. हा झेल जो होता तो फार कठीण होता, कारण की लॉंग ऑन लॉंग ऑफ जे आहे ते जवळजवळ नाही आहे आणि बॉल जो आहे तो स्ट्रेट मारला होता प्रतीक यांनी. फुलटॉस होता पुन्हा. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रतीक याच्या बॅटमधून सध्या सुरू आहे आणि पुन्हा वैभवचा सामना करणार आहे तो प्रतीक. आणि उत्कृष्ट असा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर आणि निश्चितच अंपायर स्वप्नील गोरे याचा वाईट बॉलचा इशारा, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर जर बॉल थोडा गेला तरी निश्चितच वाईट मिळणार आहे. स्वप्नीलला कमबॅक करण्याची गरज आहे, परंतु त्याच्यासमोर जो फलंदाज आहे आणि पुन्हा उत्कृष्ट असा हा षटकार असणार आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. उत्कृष्ट असा षटकार. मी पहिलेच सांगितलं की प्रतीक वाकडे जे आहे ते फलंदाजीसाठी फार मोठं असलेलं नाव आहे, परंतु त्याच्या नावाप्रमाणे आज आतापर्यंत तरी फलंदाजी झाली नव्हती, परंतु या महत्त्वाच्या टप्प्यावर या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याची बॅट पुन्हा तळपते आहे आणि उत्कृष्ट असं हे षटक शाह वॉरियर्ससाठी मात्र ठरणार आहे. उत्कृष्ट असं हे षटक प्रतीक वाकडेने 2 षटकार या ओव्हरमध्ये लगावले आहे, एक डबल आहे आणि वैभव मात्र प्रतीक पुढे आपली चुनूक मात्र वैभव दाखवत नाही आहे. पुढचा चेंडू प्रतीकसाठी. पुन्हा फुलटॉस, परंतु या फुलटॉसचा फायदा घेऊ शकला नाही प्रतीक आणि निश्चितच वैभव मात्र थोडा आपल्या दिशा भरकटलेला आहे आणि साहजिक आहे जर मोठा फलंदाज जर समोर असला तर त्याचा मानसिक दबाव. पुढचा चेंडू वैभवचा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पुन्हा वाईड. फार लांब असं हे षटक आणि धावांच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार लांब असं हे षटक सुरू आहे आणि गरज आहे ती वैभवला कमबॅक करण्याची. आणि पुन्हा प्रतीक याचा उत्कृष्ट असा फटका. निश्चितच 6 धावा इथे मिळतील. जसा बॅटमधून निघाला तसाच त्याच्यावर 6 धावांची मोहर लागली होती. तिसरा षटकार या ओव्हरमध्ये आणि ओव्हरची समाप्ती. उत्कृष्ट असं हे ओव्हर शाह वॉरियर्ससाठी आणि धावसंख्या झाली आहे ती 43. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43-43. उत्कृष्ट असं हे षटक शाह वॉरियर्ससाठी आणि यापुढील समालोचन हिंदीमध्ये करणार आहे तो अर्जुन. धन्यवाद गुरुजी. काफ़ी बढ़िया से पिछले ओवर में कमेंट्री यहाँ पर हमारे रोहित सर द्वारा मराठी में किया गया. अब ये इनिंग का चौथा ओवर तो काफ़ी अच्छे स्ट्राइक रेट से यहाँ पे बल्लेबाजी हो रही है शाह वॉरियर्स की तरफ से. प्रतीक वाकड़े और मोहसिन शाह क्रीज पर डटे हुए. पिछले 3 ओवर से क्रीज पर डटे हुए दोनों बल्लेबाज. अगला ओवर जो रहेगा याया का. इस इनिंग का ये चौथा और याया का पहला ओवर. सामना करेंगे मोहसिन शाह. छोटा सा उनका रनअप. फुल टॉस गेंद थी, उसे पुश कर दिया. 1 रन आसानी से यहाँ पर पूरा किया. जिस तरह से जाने जाते हैं नाजिम सुपर स्ट्राइकर, उस तरह से इस इनिंग में अभी तक गेंदबाजी नहीं हुई है. उसी का फ़ायदा यहाँ पर इन दोनों बल्लेबाजों ने उठाया है. कम से कम 12-13 रन प्रति ओवर से यहाँ पर रन बनाए जा रहे हैं, जो कि काफ़ी अच्छे होंगे. फिर से याया तैयार. सामना करेंगे प्रतीक वाकड़े. ओवर पिच गेंद थी और ओवर पिच गेंद को प्रतीक वाकड़े काफ़ी लंबा हिट लगाते हैं. अच्छा 6 यहाँ पर. क्या बल्लेबाजी यहाँ पर हो रही है प्रतीक वाकड़े द्वारा. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है. बल्ला पकड़ा हुआ आज ये प्रतीक वाकड़े लगता है इस टीम पर भारी है. काफ़ी बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी प्रतीक वाकड़े द्वारा.
अगर इस तरह से बल्लेबाजी यहाँ पर प्रतीक वाकड़े करते रहे तो मुझे लगता है डीपीएल सीजन 4 का एक बड़ा स्कोर यहाँ पर अर्जित कर सकते हैं, जो कि अभी तक 84 जो सर्वोच्च स्कोर है। फुल टॉस और फिर गेंद जाएंगे फिर बाहर। अंपायर का इशारा 6 रनों के लिए। इस मैच के अंपायर खतरनाक बल्लेबाजी प्रतीक वाकड़े द्वारा लगातार 2 6। फुल टॉस गेंद जाया खान बहुत डाल रहे हैं। कल के मैच में जो सुपर ओवर का मैच हुआ था उसमें भी उन्होंने 2 फुल टॉस दिए थे और मैच वहां पर वहीं पे पलटी हो गया था। फुल टॉस गेंद मतलब बैट्समैन को एक तरह से नोटा कि आप इसको लीजिए और कहीं भी मारिए। वहीं यहाँ पर काम कर रहे प्रतीक वाकड़े और हैट्रिक चांस वहां पर प्रतीक वाकड़े के लिए है। ₹1100 का चांस यहां पर प्रतीक वाकड़े के लिए है। हैट्रिक के लिए ₹1100। अच्छा बॉल वापस स्लो डिलीवरी था, समझ रह गए थे या बड़े गेंदबाज की यही निशानी है। बाउंड्री के बाद अगर डॉट बॉल आता है तो उसे हम गेंदबाज की विजय कह सकते हैं, मगर प्रतीक वाकड़े भी ऐसे बल्लेबाज है जो पूरे निर्भर है अपने बल्लेबाजी पे। देखते हैं या इस बार क्या करते हैं। फिर से हल्का सा रनअप उनका। और पिच गेंद थी। अच्छा वहां पर ट्राई, काफी जोर से मारा हुआ ये शॉट था। अच्छा वहां पर पकड़ा छोटे से नन्हे से प्लेयर ने। फिर से या तैयार। इस बार सामना करेंगे मोहसिन शाह। डॉट डिलीवरी, काफी अच्छा टप्पा यहाँ पर पकड़ा है याया ने। इसी तरह से गेंदबाजी यहाँ पर उनको करनी होंगी। इसी के साथ अंपायर का इशारा ओवर। अगले जो हमारे कमेंटेटर रहेंगे रोहित सर। धन्यवाद अर्जुन। आणि धावसंख्या झाली आहे ती 57। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57। मला वाटते आतापर्यंतच्या अर्जुन ही धावसंख्या सर्वोच्च असायला पाहिजे। मला पूर्ण माहिती नाही पण परंतु जेवढ्या मॅचेस मी पाहिल्या 4 ओव्हरमध्ये 57 धावा मला तरी वाटत नाही की कोणत्या टीमच्या आतापर्यंत झाल्या असतील। आणि त्या धावसंख्येला कारण एकच आहे ते म्हणजे प्रतीक वाकड़े। आणि प्रतीक वाकड़ेसाठी मात्र एक ऑफर इथे आलेली आहे की त्याच्या यानंतरच्या प्रत्येक सिक्ससाठी केतन मोदी यांच्याकडून ₹100 आहे। प्रत्येक सिक्ससाठी प्रतीक वाकड़ेच्या प्रत्येक सिक्सरसाठी ₹100 यानंतर असणार आहे। केतन मोदे यांच्याकडून प्रत्येक सिक्ससाठी ₹100। प्रतीक वाकड़ेसाठी स्पेशल ऑफर। उत्कृष्ट अशी फलंदाजी सध्या इथे सुरू आहे आणि गरज आहे ती नाझिम वॉरियर्स यांना कमबॅक करण्याची, गोलंदाजी चांगली करण्याची आणि गोलंदाजीपेक्षाही क्षेत्ररक्षण मात्र चांगलं करण्याची आवश्यकता आहे। 8 ओव्हरचा मॅच आहे, केव्हाही कमबॅक होऊ शकतो। मागच्या काही मॅचेसमध्ये आपलं उदाहरण पाहिलेलं आहे। ज्या 4 ओव्हरमध्ये 20-22 रन झाले त्यांचे 80 पर्यंत रन पोहोचले आहे आणि ज्यांचे 40-45 झाले त्यांचे 60-65 पर्यंत ते थांबलेले आहेत। 8 ओव्हरच्या मॅचमध्ये काही होऊ शकते, त्यामुळे हे क्रिकेट आहे। रिहान उत्कृष्ट असा छोटा गोलंदाज, वय कमी अनुभव कमी परंतु त्याची हिम्मत मात्र तगडी आहे आणि रिहानचा सामना करणार आहे तो प्रतीक। गरज आहे रिहानला ती प्रतीकची विकेट मिळवण्याची आणि शाह वॉरियर्सला गरज आहे ती प्रतीक शेवटपर्यंत खेळण्याची। रिहान आपलं दुसरं षटक घेऊन येईल आणि प्रतीक वाकड़े रिहानचा सामना करणार आहे। प्रतीक पहिले ₹100 प्रतीकने कमवलेले आहे। प्रतीकच्या प्रत्येक षटकारासाठी ₹100 बक्षीस इथे असणार आहे आणि 50 सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। पहिली 50 कदाचित डीपीएलची का नाही, पहिली 50 आणि दुसरी 50 राहणार आहे ती अमीन शाह याची कदाचित, असं इथल्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे। पाहूया आता काय होते। प्रतीक वाकड़े याच्या प्रत्येक सिक्सरसाठी मात्र ₹100 इथे बक्षीस असणार आहे आणि केतन मोदे यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे। पहिले ₹100 तर प्रतीकने कमवलेले आहे आणि बक्षिसापेक्षा महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी ती टीमचा स्कोर। रिहान याचा दुसरा चेंडू सामना करेल प्रतीक
आणि निश्चितच दुसरे 100 सुद्धा 6. बाउंड्री लाईनला टच झालेला बॉल आहे, त्याच्यामुळे दुसरा 6 प्रतीकचा. 2 बॉलवर 2 6 म्हणजे 200 रुपये. आणि आता जर तिसरा 6 मारला तर 1100 + 100 म्हणजे 1200 रुपयाचा 6 असणार आहे. बक्षीस मात्र इथे महत्वाचं नसणार आहे. टीमसाठी स्कोर खडा करणे, स्कोर उभा राहणे आणि मॅच जिंकणे हे महत्वाचं असणार आहे प्रत्येक फलंदाजासाठी. बक्षीस तर आज येईल, उद्या येईल. उत्कृष्ट अशी फलंदाजी मात्र आज प्रतीकच्या बॅटमधून पाहायला मिळते आहे. 50 रन झाल्यानंतर पुन्हा आक्रमक फलंदाजी प्रतीककडून पाहायला मिळते आहे. आणि नाझिम वॉरियरसाठी मात्र ही चिंतेची बाब असणार आहे की प्रतीक वाकडेची विकेट इथे पिचवर असणे. रिहान याचा पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रतीक. आणि निश्चितच मला वाटते त्यांनी नाही, थोडा चेंडू बाउंड्रीच्या थोडा आत राहिला आणि निश्चितच 4 धावा मिळाल्या. बक्षीस जरी मिळालं नसेल तरी संघासाठी मात्र धावसंख्याचं ते बक्षीस जे आहे ते संघासाठी मात्र मिळालेलं आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी, 2 सिक्सर आणि 1 चौकार. आणि मला वाटते आता हा जो शाह वॉरियर संघ आहे हा या DPL च्या आजपर्यंत झालेल्या मॅचेसच्या सर्वोच्च धावसंख्येकडे जातो आहे. आणि आज निश्चितच ती सर्वोच्च धावसंख्या इथे प्रतीक जर थांबला तर निश्चितच प्रेक्षकांना कदाचित 100च्या वर धावसंख्या इथे पाहायला मिळू शकते. परंतु हा क्रिकेट आहे, गोलंदाज केव्हा कमबॅक करतील सांगता येत नाही. नाझिम वॉरियर्सकडे याया, धनराज याच्यासारखे गोलंदाज आहे. पुढचा चेंडू सामना करणार आहे तो प्रतीक. आणि उत्कृष्ट असा षटकार, खाली बसून मारलेला हा षटकार, एक टोंगळा टेकून मारलेला हा षटकार. आणि 3 षटकार या ओव्हरमध्ये प्रतीकने मारले म्हणजे 300 रुपयाचं बक्षीस त्याचं इथे फिक्स झालेलं आहे केतन मोदे याच्याकडून. या ओव्हरमध्ये पुस्तका फोन बाद 3 सिक्सर, 300 रुपये बक्षीस. रिहान मात्र थोडा आता चिंतेत पडलेला असणार आहे कारण तिन्ही बॉल एवढे वाईट नव्हते परंतु फलंदाज मात्र उत्कृष्ट आहे. शॉर्ट पिच बॉल आणि निश्चितच हा 6 असणार आहे. आणि हा चौथा 6, तिसरा 6 या ओव्हरचा. 1 4. आणि प्रतीक वाकडेची मात्र फलंदाजी पाहून इथं सगळे प्रेक्षक जे आहे ते खुश झालेले आहे. बऱ्याच दीर्घ काळानंतर 3 मॅचेस नंतर चौथ्या मॅचमध्ये प्रतीकची बॅट चालते आहे. आणि जे आयकॉन खेळाडू असतात ते कधीही कमबॅक करू शकतात याचं जिवंत उदाहरण प्रतीक वाकडे आहे. 3 मॅचेसमध्ये त्याला सूर गवसला नव्हता परंतु या मॅचेसमध्ये, महत्त्वाच्या मॅचेसमध्ये त्याला आपल्या बॅटिंगचा सूर सापडला आहे. उत्कृष्ट अशी ही फलंदाजी. आणि नाझिम वॉरियरसाठी मात्र खूप खूप चिंतेचा विषय. जोर 18 बॉलमध्ये 73 धावांची खेळी प्रतीकच्या बॅटमधून आलेली आहे. 18 बॉल 73 धावा. कामिलचं इथे आगमन झालेलं आहे. उत्कृष्ट आयकॉन खेळाडू, शांत असा खेळाडू, सुस्वभावी असा खेळाडू कामिल. जबाबदारी काय असते याची जाण असलेला खेळाडू कामिल. आणि आज मात्र कामिल सुद्धा खुश आहे प्रतीकची बॅटिंग पाहून. 18 बॉलमध्ये 73 धावा. शतक सुद्धा प्रतीकचं होऊ शकते. आणि आज एक वेगळा इतिहास या आपल्या DPL पूर्ण सीझनचा. आजपर्यंत जेवढे DPL सीझन झाले असतील शतक मात्र कोणी मारलेलं नाही. ती संधी प्रतीकला मात्र इथे आहे. आता DPL सगळ्या सीझनचा एक इतिहास लिहिण्याची संधी प्रतीक वाकडेला आहे. त्र्याहत्तर धावा झालेल्या आहेत. आणि प्रत्येकसाठी एक संधी असणार आहे शतक मारायची. DPL इतिहासातलं पहिलं शतक. सत्तावीस धावांची गरज आहे त्याच्या शतकसाठी पण त्याला मात्र ते काही कठीण नाही आहे. आणि त्याची बॅट जशी चालते आहे ते पाहून तर असं वाटते की अत्यंत सहज असं हे शतक इथे होऊ शकते आणि एक इतिहास इथे लिहिला जाऊ शकतो. DPL मध्ये शतक
8 ओव्हरमध्ये शतक एकाच फलंदाजाचं. आणि पुन्हा हा षटकार असणार आहे निश्चितच. बॅटमधून बॉल निघाला की तेव्हा समजत्याने हा षटकार. प्रत्येक पुन्हा 100 रुपयाचे बक्षीस आणि ओव्हरची समाप्ती. प्रतीक वाकडेला एक चान्स इथे असणार आहे की शतक करायचं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 91. संघाचं शतक तर नक्कीच होणार आहे, परंतु प्रतीक्षा आहे सगळ्या प्रेक्षकांना, खेळाडूंना ते प्रतीकच्या शतकाची. आणि या पुढचं समालोचन जे आहे ते हिंदीमध्ये करणार आहे अर्जुन लहासे. धन्यवाद गुरुजी. डीपीएल सीजन 4 का आज ये चौथा दिन. हम सभी हमारे क्रिकेट प्रेमियों को सूचित करना चाहते हैं इस डीपीएल धामनगांव बड़े प्रीमियर लीग को जो हमारे बख्शिश जो दिए गए हैं बुलाना विधानसभा के हमारे सभी के प्यारे आमदार संजू भाई गायकवाड़, इनकी तरफ से 1,11,111 डीपीएल सीजन 4 के लिए जो दूसरा बख्शिश जो आया है हमारे सभी के प्यारे एडवोकेट मुख्तार सिंह भाऊ राजपूत 51,100 गणेश सिंह राजपूत, इनकी तरफ से 51,111. और तीसरा जो बख्शिश आया है पवन भाऊ भालेराव समाज सेवक बुल्ढाना 31,111. और जो चौथा बख्शिश जो आया है डीपीएल सीजन 4 के लिए 21,111 का जो है श्यामराव पाटिल और एकनाथराव किन्नोडकर काका, इनकी तरफ से. अच्छा बॉल यहाँ पर मिस किया याया का. यहाँ पर जो बल्लेबाजी हो रही है प्रतीक वाकड़े की जो काफ़ी अप्रतिम है. अभी तक लगता है सेंचुरी आज उनको बनाने का मौका है. मोहसिन शाह का शॉट और हमारे अंपायर यहाँ पर चोटिल हो सकते हैं. शाहिद को धोनी यहाँ पर चोटिल, मगर उनका जो शरीर ऐसा तगड़ा है कि उनको कुछ नहीं हो सकता. पहाड़ जैसा शरीर उनका, पहाड़ जैसा शरीर हमारे शाहिद का. धोनी DRS रिव्यू सिस्टम आप बॉल पर ध्यान रखिए, आपका सबसे ज्यादा ध्यान होना चाहिए बॉल पर. और ये आपने चौका बचा है तो आपको पेनल्टी दिया जाएगा. फिर से हमारे आया तैयार इस बार सामना करेंगे प्रतीक वाकड़े जो काफी खतरनाक बल्लेबाजी अभी तक कर रहे हैं और उठाकर खेलना चाहते थे, मगर उतने ही चतुर गेंदबाज आया. अच्छी विकेट कीपिंग वहां पर अविनाश उबाड़े दोहरा. आज प्रतीक वाकड़े को यहाँ पर इतिहास रचने का जो मौका मिला है तो हम आशा करते हैं सभी धामनगांव पड़े क्रिकेट प्रेमी की वो आज अपने यहाँ पर सेंचुरी पूरी करे और डीपीएल के इतिहास में एक सेंचुरी यहाँ पर पूरा करे. फिर से आया तैयार. इस मैच के जो अंपायर है स्वप्निल गोरे और शाहिद. अच्छा शॉट और ये शॉट लगता है 6 रन जाएगा. अंपायर का इशारा 6 रन. इसी के साथ मैं हमारे जो स्कोरर है उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि प्रतीक वाकड़े का वैयक्तिक स्कोर, प्रतीक वाकड़े का जो वैयक्तिक स्कोर अभी तक कितना हुआ है 21 बॉल में 85. ये तो मुझे लगता है पूरे क्रिकेट के इतिहास में अभी तक नहीं हुआ है. तो जो कहावत है वो सही है, जो कपड़े बदलते हैं वो उसे लिबास बदलना कहते हैं और जो पसीने से नहाते हैं उसे इतिहास बदलना कहते हैं. उसी तरह की आज जो बैटिंग यहाँ पर प्रतीक वाकड़े कर रहे हैं, काफी अप्रतिम बल्लेबाजी. फिर से उठाकर खेल दिया, फिर 6 रन. खतरनाक. आज तो भैया फुटबॉल दिख रहा है प्रतीक वाकड़े को. चौरे जी आप बिल्कुल आज शांत रहिए, बहुत खतरनाक बल्लेबाजी आज प्रतीक वाकड़े. आपको सभी क्रिकेट प्रेमियों की तरफ से नमन है. इस तरह से बल्लेबाजी हमने अभी तक डीपीएल के इतिहास में नहीं देखी है. आपका वैयक्तिक स्कोर जो है 91, 91 रन 22 बॉल. तो आप आज मुझे लगता है प्रतीकसाठी संधी असणार आहे की आरामात तो आपलं शतक इथे पूर्ण करू शकतो, कारण संघाची धावसंख्या 100 ही पार झालेली असल्यामुळे धावसंख्येचं इथं चिंता नाही आहे. प्रतीकला गरज आहे ती थोडा संयम राखून शतकचा आपला इतिहास लिहिण्याची, संयम राखून थोडा शतक बनवण्याची. आणि 91 धावा त्याच्या झालेल्या आहे. 9 धावांची गरज त्याला फक्त हे शतक पूर्ण करण्यासाठी आहे. निश्चितच आणि उत्कृष्ट अशी एक धाव तिथे घेतलेली आहे त्यांनी. 92 धावा त्याच्या झालेल्या आहे. 8 धावांची गरज त्याच्या शतकसाठी आणि प्रेक्षकांची 105 धावसंख्या पूर्ण टीमची झालेली आहे. 105 वैयक्तिक 92 प्रतीकच्या धावा
आणि प्रतीकचं जर ॲव्हरेज काढलं अर्जुन तर प्रत्येक बॉलला त्यांनी चौकार मारलेला आहे. कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर प्रत्येक बॉलला 22 किंवा 23 बॉलमध्ये 92 रन, म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार, 400चा स्ट्राईक रेट. 13 सिक्स आणि 1 चौका, 13 सिक्स आणि 1 चौकार. DPL इतिहासातली सर्वात 2 चौके, ठीक आहे. 6 आणि 7वी ओव्हर घेऊन येत आहे तो उत्कृष्ट गोलंदाज धनाला पण सुद्धा एक संधी आहे अर्जुन, की एवढ्या मोठ्या बॅट्समनची विकेट घेऊन प्रतीकला शतकपासून रोखणे, आणि प्रतीकला संधी आहे ती आपला शतक पूर्ण करणे. बॉलही भरपूर आहेत, स्कोअर खूप चांगला आहे आणि निश्चितच कट करण्याचा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट असा गोलंदाज आहे धना. क्रिकेट आहे सांगता येत नाही, परंतु काल जर सुपर ओव्हरची जर ओव्हर धनाची असती तर कदाचित होऊ शकते, जर तरचा विषय आहे तो, परंतु एक चान्स होता. आणि प्रतीकसाठी मात्र इतिहास लिहिण्याचा ही संधी प्रतीकसाठी आहे. पाहूया धना त्याला इतिहास लिहिण्यापासून रोखतो का प्रतीक हा इतिहास लिहितो. बॅट आणि बॉलमध्ये हा कडा संघर्ष असणार आहे आणि प्रतीक थोडा नर्वस 90 हा एक शब्द क्रिकेटमध्ये आपण जर ऐकला असेल, त्याचा अर्थ जर काही खेळाडूंना माहिती असेल नर्वस 90, की जो महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्या बाबतीत मात्र खूपदा घडलेला आहे नर्वस 90, तो थोडा पॅच आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. बॅट्समन थोडा कन्फ्यूज असतो की 6 मारून 100 करू का सिंगल डबलने करू, आणि त्यामुळे अमीन शाह याचं म्हणणं आहे की 6 मारूनच तो करणार आहे. पाहूया. आणि उत्कृष्ट असा कॅचचा इथं संधी आहे का पाहावं लागेल, आणि नाही, 6 वाचवलेला आहे. निश्चितच रमेश भाऊ यांची उत्कृष्ट अशी ही क्षेत्ररक्षण, बाउंड्रीला कोणताही टच नव्हता, त्यांनी 6 वाचवला आहे. कॅच मात्र ती झाली नाही, पण 6 मात्र वाचलेला आहे. प्रतीकचा प्रयत्न होता 6 मारण्याचा, पूर्ण फिल्डिंग आहे, काहीच अडचण नाही कोणती अंपायरला. 94 धावा झालेल्या आहे आणि 6 धावांची गरज. इतिहास लिहिण्यापासून फक्त 6 धावा प्रतीक दूर आहे आणि धना त्याला रोखण्यासाठी सुद्धा सज्ज आहे. धनराज जाधव सामना करणार आहे तो प्रतीक. आणि निश्चितच मी जो शब्द वापरला होता नर्वस 90चा, तो शब्द मात्र इथे लागू झालेला आहे आणि धनराज जाधव यांनी प्रतीकचं ते स्वप्न होतं ते मात्र, पण काही हरकत नाही, सर्वांनी टाळ्या वाजवून प्रेक्षकांनी स्वागत करायचं प्रतीक वाकडेचं. अशी फलंदाजी फार दिवसानंतर आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रतीक, मात्र शतक पासून तो थोडा दूर राहिलेला आहे. आणि आताच मी तुम्हाला जो विषय सांगितला नर्वस 90चा, तो मात्र इथे तंतोतंत जुळलेला आहे. काही हरकत नाही, रन जे झाले आहेत ते संघासाठी जिंकण्यासाठी मात्र भरपूर आहेत आणि ते महत्त्वाचं आहे. आणि प्रतीकची बॅटिंग पाहून इतर जे बॅट्समन आहेत की ज्यांचा फॉर्म अजून आलेला नाही, उत्कृष्ट बॅटिंग प्रतीकचं अभिनंदन सर्वांकडून, सर्व क्रीडाप्रेमींकडून प्रतीक वाकड्याचं अभिनंदन. ओव्हर आणि रन सांगितलं 7 रन झाले आहे 107, 107 आणि ओव्हर बाकी. आणि आता फलंदाज आलेला आहे तो योगेश अहेर. योगेश अहेर हा सुद्धा उत्कृष्ट असा हार्ड हिटर फलंदाज आहे. संघांचा धावसंख्या नाही म्हणता येणार, पण धावांचा डोंगर मात्र प्रतीकनं उभा केलेला आहे. आणि धनाला मात्र मानावं लागेल की धनानी मात्र प्रतीकला रोखलेला आहे. पण उत्कृष्ट अशी फलंदाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी फलंदाजी. आणि धना याचा पुढचा चेंडू सामना करणारा तो योगेश अहेर. योगेश अहेर मध्ये आहे आणि धना थोडा भरकटला. नो बॉल असणार आहे, निश्चितच फीट असणार आहे. अंपायर स्वप्नील गोरे याचा इशारा. कमरेच्या वर जो बॉल असेल, फुलटॉस जर असेल तर तो नो बॉल देण्यात येतो वनडे मध्ये, आणि हा तर त्याच्याही जास्त वर असल्यामुळे निश्चितच नो बॉल. आणि फीटची संधी मात्र इथे योगेशला उपलब्ध झालेली आहे. पाहूया संधीचा किती फायदा योगेश घेऊ शकतो.
आणि योगेशनी टोलवून मारलेला हा चेंडू, परंतु तिथेच बॉलर जवळ तो कॅच होणार आहे, परंतु नो बॉल असल्यामुळे ती विकेट मात्र होणार नाहीये. नो बॉलचा फायदा मात्र योगेशला घेता आलेला नाहीये. आणि पुढचा जो चेंडू टाकणार आहे तो धना, आणि सामना करणार आहे ते या संघाचे ओपनर आलेले होते आणि पूर्ण साथ त्यांनी प्रतीची दिली आहे. आणि उत्कृष्ट असा हा मागे गेलेला चेंडू आहे, मागे कट झाला, कीपरच्या मागे, स्लिपच्या पण मागे. निश्चितच 4 धावा तिथे जातात का, परंतु उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथे झालेली आहे. आणि 3 धावा आहेत का हे इथे पाहावं लागणार आहे. निश्चितच 3 धावा इथे घेतलेल्या आहे योगेशाने. उत्कृष्ट अशी रनिंग आणि षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 112, 1-1-2 आणि 1 षटक इथं बाकी असणार आहे. आणि शेवटच्या या षटकाचं समालोचन करणार आहे तो अर्जुन लहासे. धन्यवाद गुरुजी. आज जो बैटिंग यहाँ पर शाह वॉरियर्स ने सभी क्रिकेट प्रेमियों को दिखाया है, अविस्मरणीय बैटिंग यहाँ पर प्रतीक वाकड़े द्वारा. और आज जो भारत और ऑस्ट्रेलिया का पहला T20 चल रहा है उसमें 60 रनों पर 1 विकेट 6 ओवर की समाप्ति पे, तो काफ़ी अच्छी बल्लेबाजी उधर भी भारत कर रहा है. फिर से यहाँ पर याया तैयार, सामना करेंगे मोहसिन. हटकर खेलना चाहते थे मगर अच्छी गेंद थी उसे, योगेश शहर दौड़ पड़े, मोहसिन शाह तैयार नहीं थे उस रन के लिए. इतना अच्छा यहाँ पर स्कोर 112 रन, जो कि DPL सीज़न 4 का सबसे बड़ा स्कोर है. उनका साथ यहाँ पर 112 को 125 में अगर कन्वर्ट करना है तो मोहसिन शाह को कम से कम इस 5 बॉल में अच्छे रन बनाने होंगे. प्रतीक वाकड़े और यहाँ पर मोहसिन शाह ने खेला और लगता है यहाँ पर कैच पकड़ लिया अविनाश उबाड़े ने, अंपायर का इशारा आउट. अच्छी बैटिंग यहाँ पर मोहसिन शाह ने भी की है. अच्छा साथ वहाँ पर प्रतीक वाकड़े का दिया, सिंगल डबल लेकर साझेदारी को बुनाया और साझेदारी आज इतना बड़ी हो गई, समंदर जैसा वहाँ पर उसको रन बना दिया है. वो कहावत है बूंद बूंद से समंदर भरता है, मगर प्रतीक वाकड़े ने बूंद नहीं बड़े बड़े आज बादल फाड़ दिए थे. साजिद वाजिद सुपरस्टार की तरफ. फिर से यहाँ पर याया तैयार, इस बार सामना करेंगे नए बैट्समैन गजानन अहेर. याया की गेंद, छोटा सा उनका रनअप. अच्छा शॉट यहाँ पर गजानन का, देखते क्या होता है. अच्छा कैच वहां पर, विकेट का इशारा अंपायर द्वारा. रमेश भाऊ चौरे का अच्छा कैच वहां पर, काफी लंबे कद के हमारे रमेश भाऊ चौरे. स्कोर हम आपको बताते हैं, धनराज जाधव 1 मिनट 112 रन. फिर से अगले जो बल्लेबाज रहेंगे हमारे, अगले जो बल्लेबाज है अयूब, याया का सामना करेंगे अयूब. अयूब से हम आशा करते हैं कि इस ओवर में एक बाउंड्री जरूर लगाए. और यहाँ पर खेल दिया, देखते क्या कर पाते हैं. अच्छा वहाँ पर प्रयास, बॉल गया स्लिप के और उधर ग्राउंड थोड़ा सूखा हुआ. 1 रन पूरा, दूसरा पूरा हो गया. योगेश शहर की यहाँ पर अच्छी रनिंग और अंपायर का इशारा आउट. यहाँ पर मात्र 2 रन. हाँ तीसरे रन के लिए दौड़े थे योगेश शहर, जो कि रनआउट का इशारा अंपायर शाहिद द्वारा आया है. यहाँ पर कुछ रिव्यू की डिमांड, छोड़ो और रिव्यू ओके रनआउट का रिव्यू प्लीज. हमारे जो नॉट आउट है कोई बात नहीं है, कोई बात नहीं है. आदमी ये गलतियों का पुतला है, गलती हर किसी से होती है, कोई बात नहीं है. शाहिद बहुत ही अच्छा आपने अंपायरशिप किया है. फिर से याया तैयार, इस बार सामना करेंगे योगेश अहेर.
योगेश अय्यर की ये गेंद उठाना चाहते थे मगर मिस किया उसको। अच्छी गेंदबाजी इस ओवर में। कहते हैं अंत भला तो सब भला, उसी तरह से यहाँ पर इस टीम ने किया है। मगर इस टीम में भी तगड़े बल्लेबाजी मौजूद है। योगेश भाऊ चौरे, धनराज यादव, या अविनाश उबाड़े, शोएब, अल्ताफ, जो कि काफ़ी अच्छी बल्लेबाजी उनकी भी है। तो आशा करते हैं एक बहुत ही बढ़िया यहाँ पर सामना देखने को मिले सभी क्रिकेट प्रेमी को। फिर से या तैयार, सामना करेंगे योगेश। और ये यहाँ पर हल्की सी चालाकी, अंपायर को वार्निंग और विकेट का इशारा अंपायर द्वारा। कितनी बॉल बाकी है? लास्ट बॉल है, कोई बात नहीं, आप खड़े रहो प्लीज, कॉपरेट। लास्ट बॉल है इस इनिंग का, तो टाइम पास मत करिए, अभी और एक मैच खेलना है। लास्ट बॉल आइए, वहीं पे खड़े रहिए आप। अलाउड, शाबाश, बढ़िया शॉट यहाँ पर। उसके नीचे धनराज यादव दौड़ते हुए और ड्रॉप कैच। इस मैच में कैच ड्रॉप, 1 रन पूरा हो गया था, तीसरे के शायद दौड़े हैं। देखते हैं अंपायर का इशारा कितना आता है। 1 रन, 2 रन ना, ओके 2 रन लिखिए। टोटल कितने हो गए? विनिंग 117 रनों का यहाँ पर एवरेस्ट का पहाड़ खड़ा किया है शाह वॉरियर्स ने। अगर उसको तोड़ना है तो कम से कम अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करनी होगी। मैं सभी हमारे क्रिकेट प्रेमियों को बताना चाहता हूँ कि हमारे सभी ओनर्स के बारे में थोड़ी इन्फॉर्मेशन देना चाहता हूँ। हमारे आरके फाइटर्स के ओनर जो है एकनाथ किन्नोड़कर, महाजन 11 के हमारे जो ओनर्स है राहुल दादा महाजन, अलफते के हमारे जो ओनर्स है राहिल मंसूरी और डॉक्टर फैज़, भैरवनाथ